भंडारा जिल्ह्यात दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन भारत यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या या राज्यव्यापी अभियानांतर्गत भंडारा येथील साई प्लाझा येथे पत्रकार परिषद पार पडली। यावेळी दिव्यांग विकास आघाडीचे विदर्भ प्रभारी अमोल देवाजी वाळके, नागपूर विभागीय प्रभारी मेघा वाळके, महिला जिल्हा प्रभारी सरिता रंगारी, शहराध्यक्ष सुरेश भंडारकर, संजय केवट, पुष्पेंद्र कश्यप आदी उपस्थित होते। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात जून 17 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अमोल वाळके यांनी दिली। तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मदन कमाने, तालुका प्रतिनिधी भंडारा। भंडारा येथील जे दिव्यांग आहे त्यांच्या भरपूर समस्या माझ्याकडे दररोज येत असतात, कारण सकाळी 7:30 ते सायंकाळी 7 पर्यंत झूम मीटिंगच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम ऑल ओव्हर इंडियामध्ये सुरू असतात। त्या अनुषंगाने इथल्या ज्या समस्या आहेत त्या घेऊन आम्ही उद्या माननीय कलेक्टर भंडारा यांच्याकडे सकाळी 11 वाजता निवेदन घेऊन जाणार आहोत, ज्यामध्ये भंडाऱ्यातील शेकडो दिव्यांग सहभागी होणार आहेत। कुठेतरी प्रशासनातर्फे दिव्यांगांवरती खूप मोठा अन्याय होत आहे, प्रशासनाची दखल घेत नाही आहे। आज दिव्यांग लोकांची जी पेन्शन आहे ती प्रत्येक महिन्याला यायला पाहिजे, परंतु ती प्रत्येक महिन्याला येत नाही। तर आमची मागणी आहे की प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांना पेन्शन मिळायला पाहिजे। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या अभियान आम्ही हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांसोबत त्यांच्या शहरातील त्यांचे व्यक्तिगत प्रॉब्लेम सोबत राज्यव्यापी 55 मागण्या आम्ही घेऊन हे जन आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। कारण दिव्यांग समाज या समाजाला राजकीय नेतेमंडळी तसेच प्रशासन खूप कमजोर समजतात। त्यांच्यानुसार दिव्यांग हे वोटिंग करत नाही, त्यांच्यानुसार दिव्यांग हे चळवळीमध्ये उभे राहू शकत नाही, त्यांच्यानुसार दिव्यांग मोर्चात येऊ शकत नाही, त्यांच्यानुसार दिव्यांग हे काही करत नाही, त्यामुळे ते सुद्धा काही करत नाही अशी लोकांची मानसिकता यांनी बनवून ठेवलेली आहे, जी की 100% चुकीची आहे। संविधानामध्ये प्रत्येक व्यक्ती, मग तो दिव्यांग असो की अदिव्यांग असो, प्रत्येकाला समान न्याय देण्याचं ठरलेलं आहे, परंतु दिव्यांगांना त्यांचे न्याय त्यांना मिळत नाही। आज 2,500 रुपये पेन्शन दिले जाते, परंतु ती पेन्शन कमीत कमी 6,000 रुपये करावी ही आमची मागणी आहे। रेल्वेमध्ये दिव्यांगांकरता एकच डब्बा असावा सेंटरमध्ये, अशी आमची मागणी आहे। जे दिव्यांग ग्रॅज्युएट झालेले आहे त्यांना कमीत कमी 15,000 रुपयाचे मानधन मिळावं अशी आमची मागणी आहे, जेणेकरून जे दिव्यांग शिकण्याचा ओढ दाखवत नाही ते दिव्यांग शिक्षणाकडे आपलं लक्ष देतील। दिव्यांगांचा विमा कधी राहत नाही। प्रशासनाने शासनाने 15,000 रुपये 15 लाख रुपयाचा विमा हा दिव्यांगांकरता मोफत करावा, अशा 55 मागण्या जे टेम्पररी दिव्यांग आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 25 वर्षाची वय झाल्यानंतर लगेच त्याला परमानंट घोषित करा। आज आमच्याकडे असे दिव्यांग जे 70% दिव्यांग आहे आणि वयाच्या 60 वर्षाचे आहे, त्यांनाही परमानंट, त्यांनाही टेम्पररी दिलेलं आहे। काय गरज आहे? अहो सर, वयाच्या 60व्या वर्षी काय ते सुधारणार आहे का? 70% दिव्यांग त्यांना आहे तर 25 वर्षाचा झाला की त्याला परमानंट सर्टिफिकेट द्यावी अशीही आमची मागणी या प्रशासनाला आणि प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला आमची आहे। अशा असंख्य मागण्या घेऊन आम्ही भंडारा जिल्हा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिनांक 17 जून 2026 रोजी शेकडो कार्यकर्त्यांसोबत निवेदन देणार आहे आणि आमच्या निवेदनाला जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्ही मोर्चामध्ये आणि आंदोलनामध्ये याचं स्वरूप परिवर्तन करू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।